येडामध्ये मी आप्पाच्या बायकोचा रोल करते आणि सायको थ्रिलर आहे बेसिकली. ती एक त्रासलेली बायको आहे आणि तिला असं वाटतं की हे जे नरक आहे तिच्या नवऱ्यानं क्रिएट केलेलं, त्याला सोडून तिच्या मुलानं दूर जाऊन सेटल व्हावं आणि चांगलं आयुष्य जगावं. तर ही एक तारांबळ आहे ह्या स्त्रीची आणि त्याच्यामध्ये खूप पॅथोज आहे आणि खूप त्रासलेली आहे. म्हणजे खूप सिम्पॅथेटिक कॅरेक्टर आहे बेसिकली. आणि करण्यात खूप मजा आली कारण एक वेगळा रोल होता. मी आतापर्यंत बरेच म्युझिकल्स केले, डान्सिकल्स केले, रोमॅन्टिक मूवीज केले, सगळ्या प्रकारचे केले, पण अशा टाईपचा रोल हा पहिल्यांदाच केला मी. बेसिकली किशोर डायरेक्टर जे आहेत त्यांचं व्हिज्युलायझेशन अगदी परफेक्ट होतं की ही बायको त्रासलेली आहे म्हटल्यावरती सुंदर ती ओरिजिनल होती, पण त्याच्यावरती जी किती काही आघात केले आहेत त्या पुरुषानं, त्या माणसानं, तर ते आघातही चेहऱ्यावर दिसले पाहिजे. ती त्रासलेली आहे, तिला स्वतःचं भान नाही आहे, तिला हे फक्त आहे की तिचा मुलगा सुरक्षित असला पाहिजे आणि नवऱ्यापासून ती स्वतःला किती वाचू शकते ह्याचा प्रयत्न कायम करत असते. त्यामुळे त्यासाठी ग्लॅमरस लुक नको होतं, पण ती त्रासलेली बायको आहे, त्यामुळे तो लुक कम्प्लीट एकदम फेड आऊट लुक आहे. मला खूप छान वाटतं. इनफॅक्ट आजकाल जे काही सिनेमे मी करते, बरेच सिनेमे करते, हिंदी करते, मराठी करते, आणि प्रत्येक सब्जेक्ट इतका वेगळा आहे, प्रत्येक सिनेमाचा सब्जेक्ट की आणि रोल्स इतके चॅलेंजिंग आहेत, तर खूप परफॉर्मन्ससाठी पण छान वाटतं. ॲज अन ॲक्टर प्रत्येक परफॉर्मन्स हा चॅलेंजिंग परफॉर्मन्स आहे, त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे. इट्स नॉट अ रुटीन स्टोरी.